महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या जनसुनावणी बैठकीत आमदार चंद्रदीप नरके यांनी शेतकरी हिताच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेत प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढ आणि शेतकऱ्यांवरील पाणी मीटर सक्तीला तीव्र विरोध दर्शवला। चेअरमन श्वेताली ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत 1 जुलै 2026 ते 30 जून 2029 या कालावधीसाठी प्रस्तावित जलदरांवर चर्चा झाली। आमदार नरके यांनी सध्या अस्तित्वात असलेला प्रति हेक्टरी 1350 रुपयांचा सिंचन जलदर कायम ठेवण्याची मागणी केली। शेतकरी वर्ग महापूर, नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळत नसलेल्या योग्य दरामुळे आधीच आर्थिक संकटात असल्याने कोणतीही दरवाढ करू नये असं त्यांनी सांगितलं। तसेच प्रस्तावित दरांची माहिती केवळ संकेतस्थळावर न देता ती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी अशी ही मागणी त्यांनी केली। कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश शेती खाजगी उपसा योजनांद्वारे सिंचित होत असल्याचं नमूद करत त्यांनी स्थानिक संस्थांकडून बंधाऱ्याची देखभाल आणि पाणीपट्टी वसुली केली जात असल्याने शासनाचा खर्च वाचत असल्याचंही स्पष्ट केलं। शेतकऱ्यांना पाणी मीटर बसवण्याच्या प्रस्तावावरही त्यांनी आक्षेप घेतला। जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मीटर उपलब्ध करणे अव्यवहार्य असून महापुरामुळे ते खराब होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच मीटर रीडिंगसाठी आवश्यक यंत्रणा नसल्याने बिलांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारी मीटर सक्ती रद्द करावी अशी मागणी त्यांनी प्राधिकरणाकडे केली।